सर आता महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अजून पेरण्या व्हायच्या आहेत, पाऊस झालेला नाही आहे. मग मराठवाड्यामध्ये नेमका पेरणीयोग्य पावसाची शक्यता कधी जाणवते? की जसं मी सांगितलं विदर्भाच्या नैऋत्याला आहे हम्म. आणि अरबी समुद्राची ब्रांच तिथपर्यंत जात नाही. मध्य महाराष्ट्रातच पाऊस नाही तेव्हा तिथं कुठं पाऊस आहे. त्यामुळं मध्य महाराष्ट्राच्या मानाने मराठवाड्यात खूपच आणि तुमचा प्रश्न पर्टिक्युलरली मराठवाड्या संदर्भात आहे. बरोबर. तुम्ही बघा आपण जुलैचा मासिक अंदाज महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा कसा पडेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची शक्यता अत्याधिक आहे. म्हणजे 65 का काहीतरी टक्के होते बघा. हो हो. समजलं का? म्हणजे जागतिक पातळीवर ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे ते त्याला. आता जागतिक पातळीचे काय काय एवढाचा सरासरी विचार की आपण एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. बरोबर. आता पाऊस त्या ठिकाणी कमी आहे आणि तेलंगणातून नांदेड मार्गे जो पाऊस आपल्याकडे येतो तोही पाऊस तो तेलंगणापर्यंत सीमित राहिला किंवा नांदेडमध्ये थोडाफार पाऊस झाला तोही पाऊस झालेला नाही आहे. प्रश्न तुमच्या मराठवाड्यातल्या पेरण्यांचा आहे. जर आत्तापर्यंत जुलै महिन्याचे समजा आज 8 जुलै आहे, बुधवार आहे, आज 8 जुलै आहे आणि संपूर्ण जून महिना गेला. 8 जुलै आहे. पावसाची तूट ही जवळ 40-45% आहे. जवळ 50% म्हटलं तरी हरकत नाही आहे. म्हणजे 50% पाऊस नाही आहे म्हणजे जवळजवळ तुमचे 40 दिवस निघून गेले सीझनचे. म्हणजे सीझनचा 1/3 पार्ट निघून गेलेला आहे. आज 8 जुलैपासून नंतर मग प्रश्न असा आहे आणि तुम्हाला उत्तर हेच अपेक्षित आहे की नंतर पाऊस पडणार आहे आणि कधी पडणार आहे की जेणेकरून मराठवाड्यातील लोक पेरणी करतील. आज 8 जुलै आहे. 8 जुलै पुन्हा त्याच पद्धतीने पुणे, मुंबई, घाटमाथा आणि कोकणात पाऊस होते. उद्याही ह्याच पद्धतीने राहणार आहे किंवा जी सिस्टम आता मी पुढच्या चर्चेत आली तर सांगेल ती सिस्टम नाशिकला संपलेला नाही आहे. नाशिकला आजही पाऊस आहे, नाशिकला उद्याही पाऊस आहे. लक्षात घ्या. कारण ती सिस्टम मी आग्नेयेकडून वायव्येकडे जाताना तिनं थोडा कर्व घेतलेला आहे, खाली दक्षिणेकडे आलेली आहे. म्हणजेच ती पूर्ण नाशिक, नंदुरबार या भागामध्ये पाऊस देण्याची शक्यता आहे. बरं. समजलं का? त्यामुळं तिथपर्यंत पाऊस होणार आहे. मी 10 तारखेपासून शुक्रवारी 10 तारखेपासून उघडीप मिळण्याची शक्यता आहे आणि ह्या उघडीपीमध्ये उघडीप मध्य महाराष्ट्रासाठी आहे म्हणजे खानदेशसाठी आहे. नाशिक नगरपासून तर सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत आहे. मराठवाड्यासाठी तर आहेच आहे. पण उघडीप आहे म्हणजे ह्या दिवसात पावसाची शक्यता नाही आहे. आणि उघडीप किती दिवसाची हो? कदाचित 10 दिवसाची उघडीप असण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही जर 10 तारखेपासून 10 दिवस ॲड केले तर 20 जुलैपर्यंत पावसाची शक्यता नाही आहे. विषय मराठवाड्यातला पेरणीचा आहे. आत्तापर्यंतच 50% तूट आहे ना, अजून तुम्ही 10 दिवस पाऊस नाही म्हणताय. माझ्या तोंडून तुम्हाला शब्दारूपी ऐकायचं आहे की मराठवाड्यात पेरण्या कधी होईल? जुलै अखेर तरी पेरण्या होतील की मला शंका यायला लागली. पण 20 जुलैपर्यंत तरी मला अडचण वाटते. बरं. कारण पेरणी योग्य ओल येणं या 10 दिवसातला खंड शब्द म्हणणार नाही, उघडीप म्हणेल. कारण या 10 दिवसामध्ये स्वच्छ सगळ्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडणार नाही. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे. ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळंच हवेत गारवा आहे आणि तापमान हे दुपारचं 3चं तापमान हे 28 डिग्रीपर्यंत खाली आलेले आहे की जे सरासरीपेक्षा 4 डिग्रीने खाली आहे. म्हणून हवेत गारवा आहे. पुन्हा मला आठवण करून सांगतो माझी जी चर्चा चालली आहे मराठवाड्याच्या पेरणीसाठी चाललेली आहे. आणि खरं सांगू शेतकरी या नात्याने जर एकदा 15 जुलै जर ओलांडला तसंही खरीपाच्या पेरणीला अर्थ नाही आहे. आणि मी तर म्हणतो 20 जुलैपर्यंत ही अडचण दिसते. त्यामुळं हा अंदाज आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. एल निनोचं वर्ष आहे आणि मराठवाड्यावर त्याची जास्त संक्रांत आहे असं मी म्हणेल. 10 तारखेपासून मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण या 10 दिवसात कमी असणार आहे. पण कोकणातल्या 7 जिल्ह्यामध्ये 10ला पाऊस आहे, 11ला पाऊस आहे, 12ला पाऊस आहे, 13ला पाऊस 12पर्यंत पाऊस आहे. म्हणजे 10 तारखेनंतर 3-4 दिवस पाऊस आहे. आणि विदर्भात मात्र 10, 11, 12 गेल्यानंतर पुन्हा
12, 13, 14 विदर्भात पुन्हा पाऊस आहे आणि त्याचं एकमेव कारण उत्तरेकडच्या सिस्टम त्याला सपोर्ट करणार आहे. अच्छा. मराठवाड्याच्या पेरणी संदर्भात मी तुम्हाला सांगितलं 10 दिवसामध्ये मराठवाड्यात पाऊस नाही आहे, पण कोकणात पाऊस आहे 10 तारखेनंतर 3-4 दिवस. आणि विदर्भातही पाऊस आहे 3-4 दिवस, चांगला पाऊस आहे. मध्य महाराष्ट्राने याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि मध्य महाराष्ट्रातही काही जे अतिपूर्वेकडचा भाग आहे मराठवाड्यासारखी स्थिती आहे. सोलापूर जिल्हा म्हटला तर मराठवाड्यापेक्षा सोलापूरची परिस्थिती वाईट आहे किंवा मराठवाड्यासारखीच पद्धती तिथे अजून तिथं पाऊस झालेला नाही. फक्त भुरभुर वारं वाहत आहे, ढगाळ वातावरण आहे, सूर्यप्रकाश नाही, पण पाऊस नाही आहे. म्हणून मला जर प्रश्न विचाराल कधी, तर ह्या बाबतीमध्ये उत्तर देणं अवघड आहे, कारण पावसाचं प्रमाण येत्या 10 दिवसात तरी दिसत नाही आहे. इतर ठिकाणी तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस होत असला तरी मराठवाड्यात स्थिती अवघड आहे असंच मी म्हणेल. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रणाली झाली आणि 10 दिवसात तयार झाली तर मग आम्हाला त्यावेळेस बोलता येईल. पण आजचं रेकॉर्ड असं सांगतं आहे पावसाची शक्यता नाही आहे. ती साधारण 20 जुलैपर्यंत अशीच अवस्था राहू शकते. 10, 11, 12 नंतर सुरू फक्त अपवाद कोकण आणि विदर्भाचे 3-3, 4-4 दिवस आहे.